नमस्कार शेतकरी मित्रांनो, कसे आहात तुम्ही? तर शेतकरी मित्रांनो, आज आपण जालना येथील सर्व पिकांचे बाजारभाव बघणार आहोत. जालन्यामध्ये पिकांचे बाजारभाव तुफान पद्धतीने वाढलेले आहे. तर चला शेतकरी मित्रांनो, जरा वेळ घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तत्पूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर शेतकरी मित्रांनो, पहिलं पीक आहे गहू. कमीत कमी दर मिळालेला आहे 2200 रुपये. जास्तीत जास्त दर मिळालेला आहे 2600 रुपये आणि सर्वसाधारण दर मिळालेला आहे 2600 रुपये प्रति क्विंटल. तर शेतकरी मित्रांनो, पुढील पीक आहे बाजरी. कमीत कमी दर मिळालेला आहे 2000 रुपये. जास्तीत जास्त दर मिळालेला आहे 2359 रुपये आणि सर्वसाधारण दर मिळालेला आहे 2275 रुपये प्रति क्विंटल. तर शेतकरी मित्रांनो, पुढील पीक आहे ज्वारी. कमीत कमी दर मिळालेला आहे 2276 रुपये. जास्तीत जास्त दर मिळालेला आहे 4114 रुपये आणि सर्वसाधारण दर मिळालेला आहे 3233 रुपये प्रति क्विंटल. तर शेतकरी मित्रांनो, पुढील पीक आहे हरभरा. कमीत कमी दर मिळालेला आहे 5025 रुपये. जास्तीत जास्त दर मिळालेला आहे 5379 रुपये आणि सर्वसाधारण दर मिळालेला आहे 5291 रुपये प्रति क्विंटल. तर शेतकरी मित्रांनो, पुढील पीक आहे मक्का. कमीत कमी दर मिळालेला आहे 1250 रुपये. जास्तीत जास्त दर मिळालेला आहे 1875 रुपये आणि सर्वसाधारण दर मिळालेला आहे 1700 रुपये प्रति क्विंटल. तर शेतकरी मित्रांनो, पुढील पीक आहे तूर. कमीत कमी दर मिळालेला आहे 6958 रुपये. जास्तीत जास्त दर मिळालेला आहे 7650 रुपये आणि सर्वसाधारण दर मिळालेला आहे 7275 रुपये प्रति क्विंटल. तर शेतकरी मित्रांनो, पुढील पीक आहे सोयाबीन. कमीत कमी दर मिळालेला आहे 5450 रुपये. जास्तीत जास्त दर मिळालेला आहे 6050 रुपये आणि सर्वसाधारण दर मिळालेला आहे 5800 रुपये प्रति क्विंटल. तर शेतकरी मित्रांनो, पुढील पीक आहे रेशीम कोश. जिथे कमीत कमी दर मिळालेला आहे 36000 रुपये. जास्तीत जास्त दर मिळालेला आहे 59000 रुपये आणि सर्वसाधारण दर मिळालेला आहे 53000 रुपये प्रति क्विंटल. तर शेतकरी मित्रांनो, हे होते आजचे लाईव्ह जालना येथील सर्व पिकांचे बाजारभाव. तर तुम्हाला हे नवीन अपडेट कसे वाटले आणि तुमच्याकडे पिकांचे बाजारभाव किती प्रमाणात वाढलेले आहे किंवा घटलेले आहे ते कमेंट करून नक्की सांगा. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच व्हिजिट करत असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला अशाच पद्धतीची शेतीविषयक आणि बाजारभावाविषयी माहिती आपल्या चॅनलवरती बघायला मिळेल. तर चला शेतकरी मित्रांनो, भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.